नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 2026 या वर्षी भरवण्यात येणाऱ्या जागतिक मराठी संमेलनाविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स, ज्याविषयी परीक्षेला प्रश्न विचारला गेलास तर तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो. तर जाणून घेऊ महत्त्वाची माहिती या संमेलनाविषयी. तर 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी भरवण्यात येणार आहे, त्याचबरोबर या साहित्य संमेलन जागतिक साहित्य संमेलनाचं उद्घाटन कोण करणार आहे आणि त्यानंतर या निमित्त काही पुरस्कार देखील देण्यात येणार आहेत, तर ते कोणाला देण्यात येणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. थोडक्यात जाणून घेऊ संमेलनाविषयी. मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार आणि प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच समाजामध्ये मराठीतून संवाद करण्याची रुची निर्माण करण्यासाठी दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता या संमेलनाचं आपल्याला आयोजन केलेलं आहे. जागतिक मराठी अकादमीतर्फ दिले जाणारे काही मानाचे सन्मान म्हणजे उद्योग क्षेत्रात, सांस्कृतिक कला क्षेत्रात या ठिकाणी पुरस्कार देखील वितरित करण्यात आलेले आहेत. ते कोणाला ते देखील आपल्याला पुढे पाहायचं आहे. म्हणजे जागतिक मराठी भूषण पुरस्कार या निमित्त देण्यात आलेला आहे. त्यानंतर चित्रपट सृष्टीमध्ये या ठिकाणी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना, मराठी व्यक्तीला त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. ते कोणते व्यक्ती हे आपण थोडक्यात पाहूया. त्याआधी मित्रांनो, सर्वप्रथम या साहित्य संमेलनाचा कालावधी आणि कोणत्या ठिकाणी हे संमेलन जागतिक संमेलन पार पडणार आहे, मराठी संमेलन, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. जागतिक मराठी अकादमी आयोजित जागतिक मराठी संमेलन 9 ते 11 जानेवारी 2026 या काळात पणजी, गोवा या ठिकाणी हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. ओके, लक्षात ठेवा, प्लेस महत्वाचं आहे, ते विचारलं जाऊ शकतं. यानंतर मित्रांनो, या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटन कोण करण्याचे अध्यक्षपदी कोण आहेत ते आपल्याला नोट करणं आवश्यक. त्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. तर सध्याला जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आहेत मित्रांनो रामदास फुटाणे. या संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत. तर प्रमुख पौराध्यक्ष म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मान्य श्री प्रमोद सावंत हे असणार आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. उद्घाटन या संमेलनाचं म्हणजे अध्यक्ष कोण आहेत, अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो, उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे, हे प्रमुख बाबी आपल्याला नोट करायचे आहेत. यानंतर जे मगाशी आपण पाहिलेलं होतं की उद्योग क्षेत्रात जागतिक मराठी भूषण जो पुरस्कार देण्यात आलेला आहे, यावेळेस म्हणजे त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर श्री अनिल खवटे यांना या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर हिंदीमधील एक दर्जेदार सुपरहिट चित्रपट निर्माण करणारे वास्तव आणि मराठीतील मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचे सर्वस्व असलेले महेश मांजरेकर दिग्दर्शक यांना त्या ठिकाणी मराठी चित्रपटसृष्टीतील मराठी जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या सर्व माहितीच्या नंतर त्या ठिकाणी या माहितीवरती, महत्वपूर्ण माहितीवरती आधारित काही प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्स द्वारे त्या ठिकाणी कळवायची आहेत. तर प्रश्न पहा, 21वे जागतिक मराठी भूषण पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे. ओके, पर्याय तुम्हाला इथे निवडायचा.